नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या इतिहासातील 5व्या प्रकरणातील प्रश्न उत्तरांचा आढावा घेणार आहोत. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातला पहिला प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांनी डॅश इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. पर्याय अ. सतीप्रथेविरुद्ध, ब. अस्पृश्यतेविरुद्ध, क. बालविवाह विरुद्ध आणि ड. केशवपनाच्या प्रथेविरुद्ध. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सती प्रथेविरुद्ध. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की सतीप्रथा ही कशी मानवतावादाला कलंकित करणारी आहे, ती कशी अघोरी आहे आणि त्यामुळं स्त्रियांवरती किती मोठ्या प्रमाणावरती अन्याय आणि अत्याचार होतात हे ब्रिटिशांना सहज आणि पटकन लक्षात यावं म्हणून त्यांच्याच भाषेत म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये या प्रथेच्या विरुद्ध माहिती देण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांना पत्र लिहिलेलं होतं. यानंतर दुसरं बघा, 1829 मध्ये गव्हर्नर जनरल डॅश यांनी सती प्रथा नष्ट केली. पर्याय अ. लॉर्ड डफरिन, ब. लॉर्ड बेंटिंग, क. लॉर्ड डलहौसी आणि ड. लॉर्ड वेलस्ली. तर 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग यांनी सतीची प्रथा ही नष्ट केलेली आहे. बघा, लॉर्ड बेंटिंगनं सतीची प्रथा नष्ट केली. याला प्रामुख्यानं राजाराम मोहन रॉय यांचे कार्य हे कारणीभूत ठरलेले होते आणि त्यांनी सती प्रथेच्या विरोधामध्ये समाजामध्ये एक जे रान उठवलेलं होतं, सुधारणेला अनुकूल अशा स्वरूपाची पार्श्वभूमी तयार केलेली होती आणि या दृष्टिकोनातून इंग्रजांनी कायदा करावा याच्यासाठी इंग्रजांचं सुद्धा मन वळवलेलं होतं. याचं खऱ्या अर्थानं श्रेय आपल्याला डॉक्टर राजाराम मोहन रॉय आणि ब्रिटिशांना सुद्धा दिलं पाहिजे. यानंतर तिसरा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांनी डॅश स्थापना केली. अ. रामकृष्ण मिशनची, ब. आर्य समाजाची, क. प्रार्थना समाजाची आणि ड. ब्राह्मो समाजाची. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ब्राह्मो समाजाचे. एकेश्वरवादाचा पुरस्कार करण्यासाठी, समतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रागतिक आणि सुधारणावादी विचारसरणीचा स्वीकार करण्यासाठी 1828 मध्ये या तत्वाचा प्रचार प्रसार करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. चौथं, महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅश स्थापना केली. अ. सत्यशोधक समाजाची, ब. ब्राह्मो समाजाची, क. आर्य समाजाची आणि ड. प्रार्थना समाजाची. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सत्यशोधक समाजाची. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये बहुजन समाजाला सत्य धर्माचं स्वरूप समजावं आणि त्यांची होणारी पिळवणूक, त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार हा थांबावा या उद्देशानं सत्यशोधक समाजाची ही स्थापना केली होती. यानंतर पाचवा प्रश्न, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना डॅश यांनी केली. अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब. महात्मा फुले, क. राजश्री शाहू महाराज, ड. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. तर बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना ही केलेली होती. यानंतर या प्रश्न प्रकारामधला शेवटचा प्रश्न, सहावा, मुरळी जोगतीनी देवदासी यांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष डॅश यांनी वेधले. अ. शिवराम जानबा कांबळे, ब. कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क. गोपाळ बाबा वलंकर आणि ड.
महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे. तर शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, जोगतिनी आणि देवदासी ही प्रथा स्त्रियांचं शोषण करणारी कशी आहे, स्त्रियांचं पिळवणूक कशी करणारी आहे, आणि या प्रश्नाच्या पाठीमागची दहाकता खऱ्या अर्थानं प्रथमतः समाजाच्या लक्षामध्ये आणून देण्याचं काम आणि या प्रथेच्या विरोधामध्ये जनमानस संघटित करण्याचं काम प्रथमतः शिवराम जानबा कांबळे यांनी केलेलं होतं, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यानंतर प्रश्न पहिला ब, पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गटामध्ये चौदार तळे सत्याग्रह, 2 सिंग सभा, 3 वायकोम सत्याग्रह आणि 4 आरक्षणाचा जाहीरनामा. यानंतर ब गटामध्ये बघा नाशिक, अमृतसर, त्रावणकोर आणि कोल्हापूर. तर मित्रांनो या गटामध्ये चौदार तळे सत्याग्रह याच्यासमोर ब गटामधली नाशिकची जोडी ही चुकीची देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं चुकीची जोडी दुरुस्त करून आपल्याला लिहायचं आहे. आणि त्यामुळं चौदार तळे सत्याग्रह आपल्या सर्वांना माहिती आहे कुठं झालेलं आहे, तर ते महाडला झालेलं आहे. तर अचूक अशा स्वरूपाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. सार्वजनिक पाणवटे सर्वांना खुली असली पाहिजेत अशी भूमिका मांडण्यासाठी पाणी हे जीवन आहे खऱ्या अर्थानं आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा हक्क सर्वांना सारखाच आहे हे सिद्ध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केलेला होता. यानंतर दुसरी जोडी बघा अ गटामध्ये परत स्वतंत्र मजूर पक्ष, 2 सत्यशोधक समाज, 3 परमहंस सभा आणि 4 रामकृष्ण मिशन. बघा ब गटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 महात्मा ज्योतिराव फुले, 3 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि 4 स्वामी विवेकानंद. मित्रांनो यामध्ये तिसरी जोडी म्हणजे परमहंस सभा. ब गटामध्ये काय दिलेलं बघा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तर ही चुकीची जोडी आहे. याची करेक्ट जोडी काय राहिली पाहिजे, दादोबा पांडुरंग तरखडकर. तर परमहंस सभेची स्थापना कोणी केली, दादोबा पांडुरंग तरखडकर. तर दुरुस्त केलेली जोडी अर्थात उत्तरामध्ये आपल्याला परमहंस सभा च्या समोर दादोबा पांडुरंग तरखडकर असं नमूद करायचं आहे. यानंतर बघा प्रश्न दुसरा अ, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना संबंधीचे नावे लिहा. त्याच्यामध्ये 1 या समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानले. तर आर्य समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानलेला आहे. वेदाकडं परत चला अशा पद्धतीचा संदेश त्यांनी हा दिलेला होता. यानंतर दुसरं स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना दिलेला संदेश. तर बघा उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका अशा पद्धतीचा संदेश स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तरुणांना दिलेला होता. त्यांच्या या संदेशावरून तरुणांवरती त्यांचा किती
मोठा विश्वास होता हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यामुळं तरुणांनीसुद्धा तरुणामध्ये असलेल्या अफाट शक्तीची योग्य अशा पद्धतीनं योग्य दिशेनं त्याचा उपयोग हा केला पाहिजे. यानंतर तिसरा, अबुल फैज यांनी अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेला ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे आईने अकबरी. यानंतर चौथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय तरुणांना दिलेला संदेश कुठला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा संदेश भारतीय समाजाला अर्थात तरुणांना दिलेला होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बघा, शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि न्याय हक्कासाठी संघर्ष केलं पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही त्रिसूत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय तरुणांना आणि समाजाला दिलेली होती. हे बाब आपण लक्षामध्ये घेतले पाहिजे. यानंतर प्रश्न दुसरा, ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं, राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले कारण अ, वहिनीला सती जावी लागले या प्रथेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. ब, त्यांना प्रसिद्धी हवी होती. क, सरकारचे लक्ष त्यांना वेधून घ्यायचे होते. आणि ड, सती प्रथेविरुद्ध त्यांना ब्रिटिशांना अवगत करायचे होते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सती प्रथेविरुद्ध त्यांना ब्रिटिशांना अवगत करायचे होते. यानंतर दुसरा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वृत्तपत्र सुरू केली कारण अ, त्यांना वृत्तपत्रांचा प्रसार करायचा होता. ब, वृत्तपत्र हे समूह संपर्क माध्यम आहे. क, त्यांनी वृत्तपत्रांकडे चळवळीचे एक साधन म्हणून पाहिले. आणि ड, वृत्तपत्र हे उत्पन्नाचे साधन होते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की त्यांनी वृत्तपत्राकडं चळवळीचे एक साधन म्हणून पाहिले. तर आपल्या सर्वांना कल्पना आहे वृत्तपत्रामध्ये अफाट अशा पद्धतीचं सामर्थ्य असतं. जनतेला त्या माध्यमातून जागृत करता येतं, न्याय हक्कासाठी संघटित करता येतं, आवाज उठवता येतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलेलं होतं. आणि त्यामुळं वृत्तपत्राचा चळवळीचं एक साधन म्हणून त्यांनी वृत्तपत्राकडे पाहिलं होतं. आणि त्यामुळंच त्यांनी यासाठी अनेक वृत्तपत्रसुद्धा वेळोवेळी काढलेली होती. यानंतर बघा, आपल्याला प्रश्न तिसरा बघायचा आहे. प्रश्न तिसरा हा कुठला आहे? तर पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आपल्याला स्क्रीनवरती एक डायग्राम दिसत असेल. त्यामध्ये आपल्याला 4 बाण दिलेली आहेत. अर्थात एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या 4 संस्था यामध्ये आपल्याला नमूद करायचे आहेत. त्या 4 संस्था कोणत्या आहेत हे लिहायचं आहे. तर बघा, एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या संस्था हे या पद्धतीच्या होत्या. ब्राह्मो समाज, 2 परमहंस सभा, प्रार्थना समाज आणि चौथी म्हणजे सत्यशोधक समाज. तर ब्राह्मो समाज, परमहंस सभा, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज. तर हे एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या अशा पद्धतीच्या संस्था होत्या. यानंतर बघा, दुसरा डायग्राम आपल्याला दिसत असेल. तर या डायग्राममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे
असं लिहिलेलं आहे आणि चारी कोपऱ्यामध्ये 4 बाण हे दाखवलेले आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली 4 वृत्तपत्रांची नावं आपल्याला लिहायची आहेत. तर आपण सुरू करूया. बघा, मूक नायक, बहिष्कृत भारत, समता आणि जनता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्राकडं चळवळीचं साधन म्हणून पाहिलेलं होतं आणि त्यामुळं वेळोवेळी त्यांनी अशा स्वरूपाची अनेक वृत्तपत्र ही सुरू केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्राला जी नावं दिलेली आहेत ती किती अर्थपूर्ण आणि बोलकी आहेत हे त्या वृत्तपत्रावरती एक नजर टाकल्यानंतर आपल्याला पटकन हे लक्षामध्ये येतं. यानंतर बघा, एक डायग्राम दिलेला आहे आपल्याला. त्यामध्ये बघा काय काय नमूद करण्यात आलेलं आहे की त्यामध्ये सुरुवातीला बडोदा संस्थानिक, त्यावर कोल्हापूर संस्थानिक असं नमूद केलेलं आहे आणि खाली रिकामी जागा सोडलेली आहे आणि बाजूला राजा हा किताब आणि त्याच्या समोर अगदी पेरियार असं लिहिलेलं आहे. तर म्हणजे हा जो डायग्राम आहे किंवा हे संकल्पना चित्र आहे हे कशाचं आहे तर समाजसुधारक आणि सुधारणावादी संस्थानिकांच्या संदर्भामधलं आहे. आता बघा, आपण एक रिकामी जागा या ठिकाणी जी दिलेली आहे ती भरत चलूया. बघा, प्रथमतः जे दिलेलं आहे बडोदा संस्थानिक. तर बडोदा संस्थानाचे संस्थानिक कोण होते मित्र हो, तर महाराजा सयाजीराव गायकवाड. तर ते आपण बडोदा संस्थानिकांच्या खाली नमूद करूया. त्यानंतर वरी बघा, कोल्हापूर संस्थानिक. तर कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक कोण होते तर राजश्री शाहू महाराज. तर ते आपण त्या ठिकाणी नमूद करूया. बघा, राजा हा किताब असं नमूद केलेला आहे. तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुघल बादशहाने राजा हा किताब कोणाला दिलेला होता तर बघा 1830 मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी राजाराम मोहन रॉय हे इंग्लंडला गेलेले होते. तर बादशहाने त्यांना राजा हा किताब बहाल केलेला होता. म्हणून बघा त्यांचं नाव काय, राम मोहन रॉय. पण त्यांच्या नावाच्या अगोदर आपण काय लावतो, राजा. तर हा राजा किताब मुघल बादशहाने त्यांना सन्मानदर्शक पदवी म्हणून दिलेलं होतं. यानंतर बघा, पेरियार म्हणजे काय तर आपल्या सर्वांना कल्पना आहे पेरियार म्हणजे काय, महान आत्मा. तर इकडं दक्षिणेकडे वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये मानवतेच्या मूल्याची प्रस्थापना करण्यासाठी दक्षिणेकडले एक महान अशा पद्धतीचे समाजसुधारक होते. त्यांना दक्षिणेकडले महात्मा फुले असंही म्हटलं जातं. कोण आहे ते तर त्यांचं नाव आहे रामास्वामी पेरियार. तर रामास्वामी नायकर असं आपण त्यांना म्हणतो. तर पेरियार म्हणजे काय, महान आत्मा. तर पेरियार ही उपाधी जनतेने कुणाला दिलेली होती तर रामास्वामी नायकर यांना. तर या पद्धतीनं हा डायग्राम आपण पूर्ण केलेला आहे. यानंतरचा एक दुसरा डायग्राम आपल्याला दिसत असेल. त्यामध्ये एका कॉलममध्ये संस्था दिलेली आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे तर त्या संस्थांची स्थापना करणारे संस्थापक देण्यात आलेले आहेत. उदाहरणामध्ये बघा, ब्राह्मो समाजाच्या समोर लिहिलेलं आहे राजाराम मोहन रॉय. त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे, ब्राह्मो समाजाचे आर्य समाज आणि जागा ही रिकामी सोडलेली आहे चौकटीमध्ये. तर आर्य समाजाची स्थापना केलेली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी.
बघा आर्य समाजाच्या खालीच बघा जागा रिकामी सोडलेली आहे आणि इकडं त्यासमोर लिहिलेलं आहे स्वामी विवेकानंद. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली होती? तर रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली होती. परमहंस सभा, तर परमहंस सभेची स्थापना कोणी केलेली आहे? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर चौकट दिलेली आहे. त्या चौकटीमध्ये आपल्याला नमूद करायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली होती. तर अशा पद्धतीनं हे 4 डायग्राम दिलेले होते. हे 4ही डायग्राम आपण भरलेले आहेत. तर प्रत्येकी अर्धा गुणासाठी अशा पद्धतीचे हे प्रश्न विचारलेले आहेत. आपण सविस्तर अशा पद्धतीनं याचा आढावा हा घेतलेला आहे.